मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण थेट पंढरपूरमध्ये आलो. छत्रपतींना दाखवा जागृत आणि आपल्या जागृत तिकडे दाखवा. हे जे आपले सगळे वारकरी संप्रदाय आहेत, सगळे वारकरी लोक आहेत आणि हे लोक थेट विठुरायाकडे चाललेत आपल्या. आणि त्याच विठुरायाच्या परिसराचं कॉरिडॉर होणार आहे. दाखवणार आहे मी तुम्हाला. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागचं जे एरिया आहे, जिथं तुम्हाला ते शिखर दिसतंय, तिकडून सगळंच कॉरिडॉर होणार आहे. मंदिरापासून 200 फुटाच्या अंतरापर्यंत कॉरिडॉर होणार आहे बरं का. आणि त्याला सीएम साहेबांनी मंजुरी सुद्धा दिली आहे. 3,993 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. कालच आपल्या फडणवीस साहेबांनी ही मंजुरी दिली आहे. आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी बी सांगितलंय की ह्याला मंजुरी मिळाली आहे आणि अवघ्या 30 महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे. आम्हाला पैसे कुठेही कम पडू देऊ नका, अशी ही मंजुरी आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी घेतलेली आहे. या जागृत दाखवा सगळं. आपण पंढरपूरमध्ये आलो आणि जागृत या इकडं थेट आपण आज जाणार आहोत. इथून रायापाशी जाणार आहोत आपण. आपल्या महाराष्ट्राचे दैवत विठुराया त्यांच्याकडे जाणार आहोत आणि त्यांच्या परिसर जिथं कॉरिडॉर होणार आहे ते पूर्ण परिसर आपल्याला दाखवणार आहे बरं का. मागे दाखवा जागृत. एक एक मूर्ती आपल्या कॅमेरामध्ये टाईप करून घ्या. एक एक मूर्ती आपल्या वारकऱ्यांची तुम्ही टाईप करून घ्या. हे पंढरपूर मधलं एरिया आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर. आपण इथं आलो आणि आपला पंढरपूरचा जे विकास आहे आपल्याला दाखवणार आहे बरं का सोलापूरकर. आपण थेट जागृत दाखवा. इकडं दाखवा. आपण पंढरपूर मध्ये आलो आणि आपल्या सीएम साहेबांनी 4,000 कोटी कॉरिडॉर साठी मंजूर केलंय. काल आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय की हे एरिया कॉरिडॉर होणार आहे आणि इथं जे दर्शनाला येणार आहेत लोक, त्या लोकांसाठी, आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी, भारतातल्या लोकांसाठी सोयीस्कर होणार आहे आणि इथं दर्शन व्यवस्थित होणार आहे. त्यासाठी हे कॉरिडॉर एरिया केलेले आहे आणि हे अवघ्या 30 महिन्यामध्ये कंप्लीट करणार आहेत. आपण प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. इथं सगळ्यांचे इथं व्यवसाय आहेत आणि या व्यवसायावर आणि कुटुंबावर विठुरायाची वीट कोसळणार आहे हे मग तर निश्चित आहे. बघू आपण कॉरिडॉरचा पूर्ण एरिया दाखवणार आहे तुम्हाला. सीएम साहेबांनी 4,000 कोटी रुपये मंजूर केलेत काल आणि तसंच आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे काल. या जागृत कॉरिडॉर एरिया दाखवा. कुठून कुठून कॉरिडॉर एरिया. हा इकडे दाखवा. हे जे दिसतंय ते सगळे करून खाणार आहेत बरं का. आणि हा पूर्ण सगळाच एरिया कॉरिडॉर होणार आहे. या इकडं जागृत इकडे या. आपण थेट
जाऊ म्हण कॉरिडॉरचा एरिया दाखवतो तुम्हाला सोलापूरकर. आपण विठ्ठलाच्या मंदिरात आलो आणि सगळ्यालाच विचारणार आहे, सगळ्याचं म्हणणं घेणार आहे की जे कॉरिडॉर एरिया आहे आपल्या सोलापूरच्या लोकांना दाखवा लागलो आणि खरंच इथं विकास होणार आहे बरं का. अवघ्या 30 महिन्यामध्ये इथं पूर्ण कॉरिडॉर होणार आहे. मला सांगा दादा, कॉरिडॉर मुळे तुम्हाला काय फटका बसू शकतो का? हो, बसू शकतो की साहेब. आमच्या आता रोजीरोटीचा प्रश्न आहे, सगळे दुकानदाराचा रोजीरोटीचा प्रश्न आहे. एक दुकान असेल तर त्यामध्ये 5-6 गडी कामाला असतात, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. आम्ही असे रस्त्यावर बसणारे व्यापाऱ्यांनी पुन्हा काय करायचं, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. जेणेकरून काहीतरी सरकारने त्यातनं मार्ग काढावा. गर्दी ही एकच दिवसासाठी असते, आषाढी एकादशी दिवशी एकच दिवस गर्दी असते, बाकीच्या वेळेस सगळे व्यवस्थित चाललेलं आहे. पण एका दिवसाकरता जर तुम्ही एवढं मोठं विध्वंस करत असाल तर जरा त्यावर थोडासा विचार करा. धन्यवाद. प्रत्येक दुकानदाराला विचारणार आहे, प्रत्येक दुकानदाराचं म्हणणं काय आहे आणि किती वर्षापासून हे व्यवसाय करतात सगळेजण, सगळ्याच म्हणणं घेणार आहे. जागृती या, हे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि प्रत्येक आपण दुकानदार पाशी जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे बरं का. मला सांगा दादा, किती वर्षापासून हे व्यवसाय आहे? तुम्ही नवीन आहेत. हे एरिया कॉरिडॉर होणार आहे, तुमच्या व्यवसायावर फरक पडणार आहे का? पडणार ना. काय वाटते? तसं पाहायला व्हायला नाही पाहिजे, कारण जेवढ्यांचे घर जाणार आहेत आणि त्यांचा जो मंथली इन्कम आहे तो सगळा स्टॉप होणार आहे. धन्यवाद. सगळ्यांचंच पोट आहे. काकाकडे जाऊ, खूप दिवसापासून आहेत. काका, मला सांगा, किती वर्षापासून व्यवसाय करता इकडं? काकाला बोलता येत नाही, पण दुसरे दुकानदार आहेत, त्यांचं सुद्धा म्हणणं घेऊ म्हण. जेव्हा आपल्या इकडं गर्दी असते तर ही एरिया पूर्ण कॉरिडॉर करणार आहेत आणि इथं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला काल सांगितलंय की 4,000 कोटी रुपये. मला सांगा दादा, किती वर्षापासून व्यवसाय करता इथं? हा, 15-20 वर्ष झाली. आता तुमचा एरिया कॉरिडॉर होणार आहे? हो, होणार आहे म्हणते तसे. काल सीएम साहेबांनी 4,000 कोटी रुपये मंजूर केले. अवघ्या 30 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करणार आहेत आणि असं जिल्हाधिकाऱ्यांनी काल आम्हाला माहिती दिली आहे. हो, वाचलं पेपर, वाचलंय ते. तुमच्या व्यवसायावर काय काय आता करायचं काय, काय आता कॉरिडॉर झाला, आम्हाला दुकान मिळले पाहिजे. आता त्याला किती वेळ लागेल काय, खरं तर बरेच दिवस झाले हा चालू आहे विषय 2022 पासून. पण आता मंजुरी मिळाली, अजून किती दिवस लागतील काय सांगता येत नाही, म्हणजे तसं नक्कीच व्हा नाही. ह्यांना माहित नाही, अजून नक्की नाही असं म्हणतात बरं का. काल तर आपल्याला जिल्हाधिकाऱ्यांनी जे त्यांना मंजुरी दिलेलं पूर्ण सगळं आपल्या समोरच झालेलं आहे, आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे. चला जागृत, किती वर्षापासून व्यवसाय करतात आणि सगळीच माहिती आपण घेणार आहे. मला सांगा दादा, किती वर्षापासून इथं व्यवसाय करता? किती वर्षापासून व्यवसाय करता? 10 वर्ष झाले. 10 वर्ष. 10 वर्ष झाली. हा तुमच्या एरिया आता पूर्ण कॉरिडॉर होणार आहे. हा त्याला मंजुरी मिळाली काल आणि अवघ्या 30 महिन्यात हे पूर्ण काम कंप्लीट करणार आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? वास्तविक पाहता कॉरिडॉर करायची गरजच नाहीये इथं. आतापर्यंत रेकॉर्ड आहे की कधी एवढी यात्रा झाल्या, कधी चेहरे चिंगरी झाली का, कोण मरण पावलं किंवा कोणाच्या पायाखाली कोण आलं, आतापर्यंत काहीच नाही, काहीच गरज नाही. जरी आमचं उद्या हे जाणार असलं आणि जरी आम्हाला पैसे मिळणार असले तरी रोजची दुकानदारी महत्वाची, पैशाला महत्व नाही. रोजचं पोट भरणं महत्वाचं आहे. जरी आपल्याला समुद्र जरी मिळालं तर कधी ना कधी संपणार आहे, पण ही छोटच नदी आहे, ही रोज वाहत राहणार आहे.
त्यामुळे ह्याच्यावर आमचं पोट आहे. आम्हाला किती पैसे मिळणार आहे ह्याला महत्व नाही. रोज आम्हाला पांडुरंग दिसतंय, रोज आम्ही आनंदात राहतोय, अर्ध आमचं पोट भरतंय, हे महत्वाचं. किती कुटुंब जगते तिकडं? आता जवळजवळ इथं तसे बघायला गेले तर 700 दुकान आहेत, म्हणजे 700 बाधित होणार आहेत. असे बघायला गेले जवळजवळ 20,000 लोक आहेत त्या एरियात. म्हणजे 700 बाधित होणार आहे, म्हणजे त्या कोणाच्या घरात 10 जण आहेत, कोणाच्या घरात 12 जण आहेत, कोणाच्या घरात 15 जण आहेत. अशी 20,000 कुटुंबाच्या आसपास लोकसंख्या आहे. धन्यवाद दादा. प्रत्येकाचं म्हणणं घेणार आहे, त्यांची तळमळ ऐकून घेणार आहे. मला सांगा दादा, काय वाटतंय तुम्हाला? नाही व्हायला पाहिजे कॉरिडॉर. बेरोजगारी वाढणार, जी इथं कामाला लोक दुकानात, या लोकांचे सगळं जाणार काम हे कुठं लागणार दुसऱ्याकडं. आज बरेच वर्षापासून इथं दुकानदारीवर बरेच लोक इथं काम करतात. हे सगळे लोक कुठं जाणार आता इथनं कामावर गेले तर. धन्यवाद. सगळ्यांचाच पोटाचा प्रश्न आहे कॉरिडॉरमुळे. प्रत्येक दुकानदाराला विचारणार आहे, किती वर्षापासून व्यवसाय करता?